बायकोला सोडून गेलेला नवरा तब्बल 10 वर्षांनी गावात परत आला. मनात फक्त एकच आशा होती की ती अजूनही त्याची वाट पाहत असेल. पण घराचा दरवाजा उघडताच त्याच्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ज्या बायकोला तो एकटी, असहाय्य आणि तुटलेली समजत होता, ती आज स्वतःच्या कष्टावर उभी राहून सन्मानाने आयुष्य जगत होती. तिच्यासोबत एक 10 वर्षाचा मुलगा उभा होता, ज्याच्या डोळ्यात त्याचाच चेहरा दिसत होता. गावातील प्रत्येक माणूस तिच्या ध्येयाची गोष्ट सांगत होता आणि त्या क्षणी त्याला समजलं की पैसा, अहंकार आणि स्वार्थासाठी घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाने त्याने स्वतःचं संपूर्ण कुटुंब, प्रेम, मुलाचं बालपण आणि आयुष्यभराचं सुख गमावलं आहे. पण खरी कथा इथूनच सुरू होते. कारण त्या दिवशी बायकोने त्याला जे उत्तर दिलं ते ऐकून संपूर्ण गाव स्तब्ध झालं आणि त्याच्या आयुष्याचा शेवट कायमचा बदलून गेला. बायकोने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तू ज्या दिवशी आम्हाला सोडून गेलास त्या दिवशी माझा नवरा मेला होता. हे शब्द ऐकताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण खरी वीज तेव्हा कोसळली जेव्हा तिच्या मुलाने सर्वांसमोर एक जुनी डायरी काढली, ज्यात गेल्या 10 वर्षाचा प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपमान, प्रत्येक अश्रू आणि वडिलांच्या परतीची रोज लिहिलेली वाट पाहणारी नोंद होती. ती डायरी वाचताच संपूर्ण गाव रडू लागलं आणि नवऱ्याला समजलं की तो माफी मागण्यासाठी खूप उशीर करून आला आहे. पण अजून एक असं गुपित बाकी होतं, जे उघड होताच त्याच्या आयुष्याला असा धक्का बसणार होता ज्याची कल्पनाही त्याने कधी केली नव्हती. डायरीचं शेवटचं पान उघडताच नवऱ्याच्या हातापायांना थरकाप उडाला. कारण त्यात लिहिलं होतं की ज्या दिवशी तो घर सोडून गेला त्याच दिवशी त्याच्या नावावर आलेली करोडोची जमीन आणि घर बायकोने विकून नाही तर जपून ठेवलं होतं, फक्त त्याच्या परत येण्याची एक शेवटची संधी म्हणून. पण आता त्या संपत्तीपेक्षाही मोठं सत्य त्याची वाट पाहत होतं. कारण गावच्या सरपंचांनी सर्वांसमोर एक बंद लिफाफा काढला आणि सांगितलं की हा लिफाफा तुझ्या बायकोने 10 वर्षापूर्वीच आमच्याकडे ठेवला होता. अट फक्त एवढीच होती की तू कधी परत आलास तरच तो तुझ्या समोर उघडायचा. आणि त्या लिफाफ्यात जे लिहिलं होतं ते वाचताच नवरा गुडघ्यावर कोसळला. संपूर्ण गाव निशब्द झालं आणि बायकोच्या डोळ्यातून शेवटचा अश्रूही कायमचा थांबला. लिफाफा उघडताच त्यात बायकोचं 10 वर्षापूर्वी लिहिलेलं पत्र होतं. जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ तू परत आलास. मी तुझ्या तिरस्कार करत नाही, पण ज्या दिवशी तू आम्हाला सोडून गेलास त्या दिवशी माझा तुझ्यावरचा विश्वास कायमचा तुटला. आपल्या मुलाला मी तुझ्या विरुद्ध कधीच भरवलं नाही, कारण प्रत्येक मुलाला वडिलांचं प्रेम मिळायला हवं. पण ते प्रेम मागून नाही, कमावून मिळतं. हे शब्द वाचून नवरा जोरजोराने रडू लागला. तो तिच्या पायाशी पडून माफी मागू लागला. पण त्या क्षणी मुलांनी एक असा प्रश्न विचारला, बाबा, आज तुम्ही आम्हाला घेऊन जायला आलात की फक्त तुमची चूक माफ करून घ्यायला? हा एकच प्रश्न ऐकताच नवऱ्याकडे कोणतंच उत्तर उरलं नाही आणि संपूर्ण गावाला समजलं की खरी शिक्षा न्यायालय देत नाही, ती स्वतःचं मूल आपल्या डोळ्यातून देते. मुलाचा प्रश्न ऐकून नवरा पूर्णपणे कोसळला. त्याने थरथरत्या आवाजात कबूल केलं की पैसा, अहंकार आणि चुकीच्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याने स्वतःचं घर उद्ध्वस्त केलं. पण आता उरलेलं आयुष्य फक्त पत्नी आणि मुलाची माफी मिळवण्यासाठी जगायचं आहे. तेवढ्याच गावात एक अनोळखी म्हातारा आला आणि सर्वांसमोर म्हणाला, या माणसाबद्दल अजून एक सत्य आहे जे तुम्हा कुणालाच माहित नाही. असं म्हणत त्याने 20 वर्षापूर्वीचे काही फोटो, कागदपत्र आणि एक धक्कादायक पुरावा बाहेर काढला. ते पाहताच बायकोच्या चेहऱ्याचा रंग उडाला. नवरा स्तब्ध झाला आणि संपूर्ण गावाला कळलं की त्याच्या आयुष्याची खरी कहाणी अजून सुरू झाली आहे. म्हाताऱ्याने कागदपत्र सर्वांसमोर उघडली आणि सांगितलं की 10 वर्षापूर्वी नवरा घर सोडून गेला. तेवढं सत्य नाही तर त्याला फसवून, खोट्या आरोपांमध्ये अडकवून आणि पत्नीपासून दूर करण्यासाठी काही लोभी नातेवाईकांनी कट रचला होता. हे ऐकताच गावात एकच खळबळ उडाली. कारण ज्याच्यावर बायकोने वर्षानुवर्षे विश्वास ठेवला होता तेच तिच्या संसाराचे खरे शत्रू निघाले. नवरा आणि बायको दोघेही हादरून गेले. मुलाच्या डोळ्यात संताप दाटून आला आणि त्या क्षणी सरपंचांनी जाहीर केलं
की आता या कटामागचं संपूर्ण सत्य गावासमोर उघड केलं जाईल. कारण पुढे जे समोर येणार होतं ते प्रत्येकाच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होतं. म्हाताऱ्याने थरथरत्या हाताने अजून एक जुना कागद बाहेर काढला आणि सरपंचाच्या हातात दिला. संपूर्ण गाव शांत झालं होतं. प्रत्येकाची नजर त्या कागदावर खेळली होती. सरपंचांनी तो कागद वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा राग वाढत गेला. ज्या कागदातून 10 वर्षापूर्वीची अशी एक कबुली होती, ज्यात स्पष्ट लिहिलं होतं की नवऱ्याला घरापासून दूर करण्यासाठी खोटे पुरावे तयार केले गेले होते. बायकोच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण ज्या लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवून तिने 10 वर्ष आपल्या नवऱ्याचा तिरस्कार केला होता, तेच लोक तिला सत्यापासून दूर ठेवत होते. नवरा मात्र शांत उभा होता. त्याच्या डोळ्यात दुःख होतं, कारण त्याने गमावलेली 10 वर्ष कोणताही पैसा किंवा माफी परत देऊ शकत नव्हती. तेवढ्यात मुलगा पुढे आला आणि रागाने म्हणाला, माझ्या आई बाबांना वेगळं करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. कारण त्यांनी फक्त एक संसार नाही तर माझं संपूर्ण बालपण हिरावून घेतलं आहे. गावकऱ्यांनी त्या लोकांकडे पाहिलं, ज्याच्यावर कधी विश्वास ठेवला होता. पण आता प्रश्न एकच होता, या कटामागे नेमकं कोण होतं आणि त्यांनी हे सगळं का केलं होतं? कारण पुढच्या क्षणी उघड होणार सत्य ऐकून संपूर्ण गाव हादरणार होतं. सरपंचांनी कागद हातात घेतला आणि गावाच्या चौकात उभे राहून मोठ्या आवाजात सांगितलं, आज 10 वर्षानंतर या कुटुंबावर झालेला अन्याय सर्वांसमोर येणार आहे. सगळ्यांच्या नजरा त्या 2 नातेवाईकांकडे वळल्या, जे इतकी वर्ष बायकोला धीर देत होते आणि नवऱ्याला दोषी ठरवत होते. पण आता त्यांच्या चेहऱ्यावरची भीती लपून राहिली नाही. म्हाताऱ्याने सांगितलं, 10 वर्षापूर्वी या माणसाने घर सोडलं नव्हतं. त्याला जबरदस्तीने दूर केलं गेलं होतं. त्याच्यावर खोटे आरोप लावून त्याची बदनामी केली गेली. कारण त्यांच्या नावावर असलेली जमीन आणि संपत्ती हडप करण्याचा डाव रचला गेला होता. हे ऐकताच बायकोच्या पायाखालची जमीन सरकली. ती रडत नवऱ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुझं म्हणणं ऐकलं नाही. मला माफ कर. नवऱ्याच्या डोळ्यातही अश्रू आले. पण त्याने फक्त एवढंच म्हटलं, माझं दुःख तुला दोष देण्यासाठी नाही, पण हरवलेली 10 वर्ष कोण परत देणार? तेवढ्यात एक जुना साक्षीदार पुढे आला आणि म्हणाला, मी त्या रात्री सगळं पाहिलं होतं, पण भीतीपोटी इतकी वर्ष गप्प राहिलो. गावात पुन्हा एकच खळबळ उडाली. कारण त्या साक्षीदाराच्या तोंडून बाहेर पडणारं नाव ऐकून सगळ्यांचे चेहरे बदलणार होते. कारण या कटामागे असलेली व्यक्ती त्यांच्या अगदी जवळचीच होती. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया